घरट्याच्या मोहात पंख मिटू नये कधी, पाखरास फुलांचे प्रेम वाटू नये कधी. सुटले हे घर जरी दिशा भेटेल आपसुक, घरट्यात आभाळाची कशी मिटेल ही भूक. मशालीत पेटलेल्या वाटे काळोखही खोटा, काजव्याला काय भय कशा अंधारल्या वाटा, कशा अंधारल्या वाटा. प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत काही न विचारता माझ्या शब्दावर विश्वास ठेवावा अशी माझी इच्छा आहे. हो पण तात्या, प्रोजेक्ट काय असणार आहे? नेमका पैसा कुठून येणार? आलेला पैसा कोणाकडे राहणार? सभासदांना काय फायदा? बॉडीवर डायरेक्टर कोण असणार? सुधाकररावांची बैठक फसली, उत्तम झालं. पण तरी गोंधळ झालाच. एवढ्या जमिनी एकत्र करण्याचं म्हणजे एक्झॅक्टली सुधाकररावांचा काय हेतू होता हे कळलं नाही. बैठक आणखीन थोडी पुढे सरकली असती म्हणजे सुधाकरराव काहीतरी बोलले असते आणि मग त्याच्यावरनं अंदाज बांधता आला. पण साहेब, आता जमिनी मिळवण्यात खोडा घातला, आता प्रोजेक्ट काही होत नाही. आता होत नाही तर तो प्रोजेक्ट काय हे जाणून घेण्यात काय पॉइंट आहे? नाही नाही, प्रोजेक्टची माहिती व्हायलाच हवी. हा नेमका काय प्रोजेक्ट आहे? एवढ्या मोठ्या जमिनी का लागतात? आणि नाही मिळाल्या समजा तर कमी जागेत बसतो का? याचा काहीतरी अंदाज बांधता येईल ना. काढूयात ना, प्रोजेक्टची माहिती काढूयात. तो कोण माणूस आहे त्याला गाठू. आता गावचा माणूस म्हणून तो माझ्याशी बोलणारच, आणि नाही बोलला तर त्याच्या एखाद्या बापाला तुम्ही फोन करायला लावा. अवघड नाही काय त्यात. ठीक आहे, तू त्या माणसाचं नाव पत्ता काढ आणि तो इथं येणार आहे का आणि कधी येणार आहे ही पण माहिती काढ. काढतो साहेब. अरे हा, देवस्थानाच्या जमिनी म्हणजे नेमक्या कुठल्या रे? साहेब, आपल्या इनामाच्या जमिनी. ओ, नाही नाही, मग या प्रोजेक्टमध्ये सुधाकररावांना मदत केलीच पाहिजे. तुमचे बंधुराज विनायकराव त्यांना कधी पुढं आणायचं? हा नाही, थोडं थांब. हा प्रोजेक्ट थोडा पुढं सरकू दे, म्हणजे मग खीळ बसल्यानंतर हादरा मोठा बसणार. आणि त्याआधी आपल्या बाजूने काही लोक उभी राहायला हवीत. निघतो मी. या, आणि हो, त्या माणसाचा माग लवकर काढा. हो सर. त्याच्या लहानपणच्या सगळ्या गोष्टी मी तुला सांगितल्या. आता मला सांग, गावातल्या 4 टार्गटांनी भरीला पाडलं म्हणून स्वतःच्या बापाविरुद्ध कोणी कारस्थान करेल का? करणार? त्यांनी केलं. हल्लन सपाटून मार. मी रागाच्या भरात 2-4 चापट्या लगावल्या. कदाचित त्याचा राग अजूनही त्याच्या मनात असावा. तर त्या लहानपणच्या प्रसंगाभोवती त्याचं सगळं आयुष्य फिरत राहिलं.
भाऊजी भाऊजी तुमच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत हो. अश्रू नाही, पाणी. दुःखानं जे डोळ्यात येतं त्याला अश्रू म्हणतात. आणि कांदा कापल्यानं येतं त्याला पाणी म्हणतात. शारदा, काय ग, काही ट्रॅजिक प्रसंग ऐकवस की काय भाऊजींना? का भाऊजी डोळ्यात पाणी आणून आपली कर्म कहाणी सांगतायत? बघितलंस, तू अश्रू शब्द वापरलास. माझ्या भावानं डोळ्यातलं पाणी हा शब्द वापरला. आता शब्दाच्या वापरानेही माणसाचा स्वभाव दिसतो. तुझ्या डोळ्यात अश्रू केव्हापासून यायला लागले रे? बरं जाऊ दे, शहानिशा करत बसण्यापेक्षा कोणती सुरस कथा ऐकवत होता असते तरी सांग. काय हे लहान मुलांसारखं चाललंय तुमच्या दोघांचं. भाऊजी मला मदत करत होते, कांदा चिरून देत आहेत मला. हो, नाकानं कांदे सोडण्याचा कार्यक्रम चालला होता. नाही पण कांदा उत्तम चिरलाय, उत्तम. हा, आत्ता लक्षात आलं माझ्या, तू इतकी वर्ष काय करत होता. त्या हॉटेल मालकाचं भलं झालेलं असणार. माझ्यामुळं कुणाचं किचन बिघडेल असं म्हणायचं की काय तुला? तुझ्या घरात आलोय मी, तुझ्या किचनची काळजी घे, नाहीतर तेही बिघडेल. काय सांगत होता? माझ्यासमोर काय सांगणार ती? तुम्ही दोघेही जरा शांत राहा बघू. काय बोलणार ते? इकडच्या तिकडच्या चार गोष्टी, एक विरंगुळा म्हणून. हा, म्हणजे नेहमीच उद्योग, इकडच्या गोष्टी तिकडे आणि तिकडच्या गोष्टी इकडं. आयुष्यभर दुसरं काही केलं नाही. आता कर्तबगार भाऊ असल्यावर आम्हाला काही उद्योग उरला नव्हता. काय रे, कामात आहेस? हो ग, कालच्या मीटिंगची काही टिप्पण्या काढतोय. काय माहितीये का, या सगळ्या नोट्स काढणं गरजेचं असतं ग. म्हणजे कोण काय बोललं, कोणी विरोध केला, हे सगळं लिहून ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे या लोकांच्या जमिनी या नकाशावर कुठून कुठपर्यंत आहेत ना, हे सगळं असं जरा मार्क करून ठेवतोय. हो का? त्याने काय होईल? काय माहितीये का काकू,
मी श्रीनिवास साहेबांना भेटायचं म्हणतोय. बर. म्हणजे त्यांनी जमिनीचा हा जो पट्टा गृहीत धरलाय ना, तो जर आपल्या ताब्यात आला तर जमिनीचा एक्झॅक्ट एक चौरस फॉर्म होतो. ठीक आहे. पण समजा या आजूबाजूच्या लोकांनी, हे बघा हे 3 इथे इथे आणि इथे, ह्या आजूबाजूच्या लोकांनी जर विरोध केलाच तर मग मूळ जी प्रस्तावित जागा आहे ना, त्याच्या आजूबाजूला जे गट आहेत ना, आपल्याला त्यांना राजी करायला लागेल. म्हणजे हे एक इथे आणि हे दुसरा. अरे पण तुम्हाला तर पूर्णच्या पूर्ण जमिनीचा पट्टा अखंड हवाय ना. तेच तर, मग तेच साधायचा प्रयत्न करतोय. म्हणजे हे बघ, हा जो पट्टा आहे ना इथला, इथून इथपर्यंत, हा जर आपल्या ताब्यात आला ना, तर देवस्थान आणि गावठाण यांचा हा जो पट्टा आहे हा सांधला जातो. पण तो पट्टा ज्याला सांधला जातोय ना, ती जमीन सरपंचाच्या ताब्यात. ही सगळी गंमत आहे. खूप खूप चांगला विचार डोक्यात आहे तुझ्या, प्रसाद. तू पटकन काकांना जाऊन सांग, त्यांना खूप टेन्शन आलंय. त्यांना जर कळलं ना की असा मार्ग यातनं काही निघतोय म्हणून, तर त्यांचं टेन्शन दूर होईल. नाही का, आधी हे सगळं मी श्रीनिवास साहेबांना दाखवणार आहे. कारण मला असं वाटतं की त्यांच्या डोक्यात जी कल्पना आहे ना, जे प्रोजेक्ट आहे ना, त्याच्यानं जमिनीचा चौरस फॉर्म होत नाही. जर ते त्यांना चालण्यासारखं असेल तर ठीक आहे, जर नसेल तर मग बघूया. हे सगळं झाल्यानंतर मग मी काकांना सांगेन. प्रसाद, खूप समजूतदार आणि खूप चांगला आहेस रे बाळा. यांचं ना रागावरती नियंत्रणच नाहीये मुळे. कुणाला केव्हाही मनाला येईल ते बोलतात. प्रसाद, त्या काकू, दिवशी मी विसरलोय तसं, खरंच. अच्छा, तू मला सांग, मी जर विसरलो नसतो तर एवढ्या जोमानं कामाला लागलो असतो? बरोबर. बरं ऐक ना, बोल ना. मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. आता काय परवानगी मागशील? नाही, हे बघ, मी काय म्हणते, आता समीरचं लग्न तर ठरल्यात जमाय. हो. आता तुझंही लग्न करायला हवं ना. काय बघतोयस, काय लग्न करायचंय की नाही? बघू, मी अजून लग्नाबद्दल काही विचार नाही केला. हा, पण म्हणजे तू आणि काकांनी मिळून जर काही विचार केला असेल तर? अरे नाही, माझ्या मनात विचार आला म्हणून मी तुझ्याशी बोलते. मी अजून याच्या कानावर सुद्धा घातलेलं नाही. मी काय म्हटलं, आधी तुझ्याशी बोलावं, मग यांच्या कानावर घालावं ना. प्रसाद, गौरी आवडते ना तुला? कशा अंधारल्या वाटा तुमची डोळ्याशी खात्यात गेल्यावानी कशी दिसतात? अगं काल रातभर माझ्या डोळ्याला डोळा नाही. का हो, काय झालं? अगं काल तात्यांकडे ती बैठक नव्हती का, हा? ती त्यांच्या मनाप्रमाणे झाली नाही. सगळा हिरमोड झाला त्यांचा. अजून तोच विषय घेऊन बसलायचा वय? तर काय, अगं विषय लय गंभीर आहे. विषय अजिबात गंभीर नाहीये. विमले, हा, आता तात्यांना त्यांची महाराणावरची जमीन विकायची आहे ना, मग त्यांनी ती खुशाल विकावी की. बाकीच्या गावकऱ्यांनी जमीन विकस्तवर त्यांनी वाट कशापायी बघावी म्हणते मी. खरंय तुझं बोलणं, पण त्यात अडचण काय माहितीये का, त्या पुणेवाल्यांना गोशाळेसाठी जेवढी जमीन लागणार आहे का नाही, तेवढी तिथं नाहीये. आणि ती जोपर्यंत त्यांना मिळत नाही तोपर्यंत तात्यांच्या जमिनीचा व्यवहार होणार नाही असं पुणेवाले म्हणतात. मग काय करावं असं तुम्हाला वाटतंय? मर्जी नसताना गावकऱ्यांनी आपल्या जमिनी विकाव्यात का? तुमच्या मनाला तरी ते पटतंय का? आता पटत नाही तरी पण नाही नव, मग पटत नाही तर माणसाने विचार सोडून द्यावा. उगा जास्त विचार करू नका, नाहीतर हे खोल गेलेले डोळे आणखीन खोल जातील. मी हाय वैरण घालते गोरासनी, गप गुमान बसून राहावा. काय लागलं तर हाक मार. असावरी बेटा, ये. ये जरा इकडे ये. मला तुझ्याशी काही महत्वाच्या विषयावर बोलायचं.
केवळ काकानं बोलावलं म्हणून येऊन उभी राहिलीस असं वाटतंय. म्हणजे एक्झॅक्टली सांगू, काकाविषयी आदर तर तिळ मात्र वाटतच नाही, पण आता इतरांनी सांगितलंय तर बोलायलाच हवं असं काहीतरी वाटतंय. नाही, असं काही नाही. बेटा, तुझ्या आयुष्यात जे काही घडलंय ना त्याबद्दल मला खूप काळजी वाटते. म्हणून तुझ्याशी मला काही महत्वाचं बोलायचं. माणसानं भूतकाळ सोडायला हवा बेटा. प्लीज, मला तुमच्या सहानुभूतीची आवश्यकता नाहीये. सहानुभूती नाही बेटा, मी आपुलकीनं बोलतोय तुझ्याशी. माझ्या आयुष्याचे निर्णय मीच घेईन. हा बाणीदारपणा लग्नाच्या आधी दाखवला असतास ना तर आज काही वेगळंच झालं असतं. बेटा, अजूनही आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदल. प्रेम आणि व्यवहार यात खूप अंतर असतं. मी इतकं प्रेम दिलं, तू इतकं दे, असं हे तराजूत तोलून चालत नसतं बेटा. आणि असा व्यवहार जेव्हा येतो ना तेव्हा प्रेम जमतं. मी काय म्हणतोय ते कळतंय ना तुला? मी नंतर बोलेन तुमच्याशी. पण आता काय एवढं तुला महत्वाचं काम आहे? अशू, हे सॉरी, इकडे इकडे. हा माणूस जिथे होता तिथेच आहे. शारदाशी बोललं तरी याला त्रास होता. मुलीसारख्या पुतणीशी बोललं तरी सहन होत नाही. संशय संशय आणि त्यातून होणारा त्रास. करून घे बाबा त्रास. तेच तुझं प्राक्तन. कशा अंधारल्या वाटा. काकू, मी तुला किती वेळा सांगितलंय मी तिच्याबद्दल असा विचार नाही करू शकत ग. अरे मग आता कर. आणि असंही तू गौरीची किती काळजी घेतोस. काकू, मी तिची काळजी घेतो कारण मला तिच्याविषयी सहानुभूती वाटते म्हणून. आणि एखाद्या माणसाविषयी सहानुभूती वाटणं आणि प्रेम वाटणं याच्यात खूप अंतर असतं. गुरुजींचं जाणं आणि तिचं एकटं होणं या गोष्टीनं कुठंतरी मला तिच्याशी रिलेट करतात. म्हणजे हे सगळं बाबांमुळे झालंय असं नाही, पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना कुठेतरी मी तिच्याशी जोडला गेलोय असं मला वाटतं. प्रसाद, म्हणजे हे घर तू परक समजतोस? काका आणि मी तुला आपले वाटत नाही? काकू, मी असं बोललो का ग? मग काय? काकू, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की माझ्या आयुष्यात आई बाबा नसल्याचा जो सल आहे ना तो आणि तिच्या आयुष्यातली आई वडिलांची कमतरता याच्यात कुठेतरी साम्य. ही ती एक गोष्ट आहे जी आम्हा दोघांना जोडते कुठेतरी. एवढंच म्हणायचं मला. अरे मग लग्न म्हणजे दुसरं काय असतं? ज्या माणसाबद्दल आपल्याला काळजी वाटते त्याची काळजी घेण्याचा हाच मार्ग आहे लग्न. काकू, तुला कळत कसं नाहीये? अगं, मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करतोय की तिच्याशी लग्न करण्याचा विचार मी डोक्यात आणूच शकत नाही. हे बघ प्रसाद, मी तुला एक सांगू का? आणि हे बघ, खरं खरं सांग मला, लग्न म्हणजे काय असतं रे? जबाबदारी, जखडणं, इच्छा नसली तरी एकमेकांना ओढत राहणं, याच्या पलीकडे काहीच नाही.
किती किती चुकीचा विचार करतोयस तू. समंजस म्हणते ना मी तुला. हे असे विचार असतात तुझ्या डोक्यात. हे बघ प्रसाद, एक ना एक दिवस तुला लग्न करावं लागणारच. मग ते अशा मुलीशी का नाही जी सुसंस्कृत आहे, जिची तुझी चांगली ओळख आहे. आणि जिच्याशी लग्न केलं ना देसाई कुटुंबावर जो डाग लागलाय तो पुसला जाईल. तर अशा मुलीशी लग्न करायला काय हरकत आहे? बरोबर ना? तुला माझ्या बोलण्यामागे जर असा हेतू वाटत असेल ना प्रसाद, तर मग हा विषय बंद. बरं, आपल्या घरातला एक नवीन विषय कळला की नाही तुला? नवीन विषय काय? पडशील ऐकून. माझ्या लग्नाचा. खरंच? अरे वा. अंदाज लाव बरं कोण असेल. गौरी. हा ना. वेडा आहेस तू.